मित्रांनो, मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे, मुद्दा अत्यंत नाजूक असल्यामुळे आणि या विषयावर नेमकं व्यक्त कसं व्हायचं, कोणत्या शब्दामध्ये व्यक्त व्हायचं आणि व्यक्त होताना जर आपण एखाद्याची बाजू घेतली तर दुसऱ्याला राग यायचा आणि दुसऱ्याची बाजू घेतली तर एकाला राग यायचा आणि अगदी तटस्थ पद्धतीने कशा पद्धतीने विवेचन करायचं, नेमके कोणते शब्द वापरायचे, काय बोलायचं, हे काहीच सुचत नव्हतं. परंतु एक आज व्हिडिओ पाहिला, आजही सुचत नाही. लक्षात घ्या, आजही सुचत नाही, तरीसुद्धा हिम्मत करून या विषयावरचा पहिला व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, विषय असा आहे, एक व्हिडिओ पाहिला अजिंक्य चांदणे, तुम्हाला नाव माहीत असेल, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे बहुतेक ते अध्यक्ष वगैरे काहीतरी आहेत आणि एक अत्यंत उमद नेतृत्व, उमदा तरुण, चळवळीतील कार्यकर्ता आणि शिवराय, फुले, शाहू आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध या लाईनमध्ये, या चौकटीमध्ये अत्यंत परफेक्टपणे बसणारं एक नेतृत्व म्हणजे अजिंक्य भैया चांदणे. आता मित्रांनो, त्यांचा एक व्हिडिओ सध्या मी सोशल मीडियावरती, फेसबुकवरती पाहिला. आता तो व्हिडिओ तुम्हाला जशाल तसा टाकला असता, परंतु त्याची लिंक टाकतो. तो व्हिडिओ याच्यामुळे टाकता येत नाही कारण त्याच्या बॅकग्राऊंडला म्युझिक आहे आणि त्या म्युझिकमुळे कॉपीराईट येण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. त्याचबरोबर दुसऱ्या कोणत्या चॅनलवर जर ती क्लिप टाकली असेल तर त्याचाही कॉपीराईट असतो. त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगतो. बघा, अजिंक्य चांदणे यांचे शब्द आहेत. ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर ज्या पद्धतीने लिहिलं जातंय, बोललं जातंय, अपमानित केलं जातंय, याच्याबद्दल माझं स्वतःचं असं मत आहे की जर हे मातंग समाजाच्या तरुणाकडून होत असेल तर ही माझी नैतिक जबाबदारी आहे की मातंग समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत बाबासाहेब पोहोचवण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडत आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी कमी पडत आहे, जो बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांच्या चळवळी मातंग समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यात कमी पडत असल्यामुळे अशा पद्धतीने बाबासाहेब यांच्यावर अपमानित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तर याला एकच उत्तर माझ्याकडे आहे, ते म्हणजे याच्यापेक्षाही वेगाने काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना करावं लागेल, समर्पणाने काम करावं लागेल, त्यामागे काम करावं लागेल, वेगाने काम करावं लागेल, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकर हे मातंग समाजामध्ये नव्हे तर अनुसूचित जातीतल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं ही माझी जिम्मेदारी समजून याच्यापेक्षा समर्पणाने, त्यागाने काम करावं लागेल असं मला वाटतं. त्याच पद्धतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे यांच्यावरही मोठ्या प्रमाणामध्ये अपमानास्पद लिहिलं जाते, बोललं जाते. याबद्दल माझं असं मत आहे की ज्या संघटना, ज्या पक्षाचे कार्यकर्ते अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठेंवर, लहुजी साळवे यांच्याबद्दल अपमानास्पद बोलत आहेत, त्या पक्षाच्या नेत्या आहेत, कार्यकर्त्यांनी त्यांना समज देणं गरजेचं आहे. त्यांना अण्णाभाऊंबद्दल, लहुजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल त्यांच्या ज्ञानात भर टाकणं गरजेचं आहे. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीने महापुरुषांना अपमानित करणं हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला न शोभणारं आहे. त्याचमुळे ज्या ज्या नेतृत्वांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने बोललेलं आहे त्यांची ही नैतिक जबाबदारी बनते की आपापल्या कार्यकर्त्यांना आपण आवर घातला पाहिजे आणि त्यांना महापुरुषांचा आपण सन्मान ठेवला पाहिजे. असं वक्तव्य त्यांनी समजावून सांगणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न माझा आंबेडकरवादी असण्याचा किंवा नसण्याचा आहे. माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जात आहे, टीका केल्या जात आहेत की तुम्ही आंबेडकरवादी नाही आहात. तर माझं असं मत आहे की मी आंबेडकरवादी आहे की नाही याला काळच उत्तर देईल. काळ ठरवेल आणि वेळ ठरवेल की मी आंबेडकरवादी आहे की नाही. माझ्या पार्टीने किंवा मी जो निर्णय वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे तो काही सेपरेटिस्ट दृष्टिकोनातून, त्या विचारातून घेतलेला नाही. हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याला घेऊन पक्ष आणि नेतृत्वाने जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि वर्गीकरणाच्या सोबतच सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा
याच्यासाठी आमच्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या विविध परिषदेमधून मित्रांनो तुमच्यातील अनेक जण अजिंक्य चांदणे यांना चांगल्या पद्धतीने ओळखत असतील. त्यांचे वडील आत्माराम चांदणे यांचं फार मोठं कार्य शिवराय फुले शाहू आंबेडकर या चळवळीसाठी आहे. आणि केवळ मातंग समाजामध्ये नव्हे तर अनुसूचित जातीच्या सर्व जातीमध्ये, अगदी ओबीसी, मराठा अशा अनेक जातीमध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळ रुजवण्यामध्ये, विचार रुजवण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या विषयावर मी व्यक्त होत नव्हतो आणि नेमकं कोणत्या शब्दामध्ये व्यक्त व्हावं ते मला कळत नव्हतं. त्यामुळे येथे जो उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्यावर मी अजिबात सध्या भाष्य करणार नाही. लक्षात घ्या, आपली जी चौकट आहे तथागत गौतम बुद्धांपासून, बळीराजापासून, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ही जी आपल्या महामानवांची सगळ्यांना एक जोडणारी परंपरा आहे. आपल्याला जर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले 2 मुख्य टार्गेट आपल्याला जर गाठायचे असतील, पहिला आहे जाती अंत आणि दुसरा आहे प्रबुद्ध भारत, लक्षात घ्या, तर आपल्याला ही चौकट तोडून चालणार नाही. आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाने सुरू झालेला हा जो वाद आहे त्यामुळे कुठंतरी या चौकटीला हादरे बसत आहेत, तडे जात आहेत. अजून हे एक आपलं स्वप्नच आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेलं, मानवतेला दाखवलेलं अत्यंत सुंदर स्वप्न आहे. जर खऱ्या अर्थाने आपल्याला हे जे विश्वगुरू वगैरे म्हणतात यांच्या बोलण्यामध्ये काही दम नाही, परंतु खऱ्या अर्थाने जर भारताला विश्वगुरू बनवायचं असेल खऱ्या अर्थाने, तर मित्रांनो या 2 गोष्टीशिवाय ते शक्य नाही. आणि त्यासाठी ठीक आहे, दोन्ही गटांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. एका गटाला वाटतं की उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि दुसऱ्या वर्गाला वाटतं नाही झालं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही बोला, संविधानिक मार्गाने आंदोलन करा, प्रचार करा, प्रसार करा, सभा घ्या, आपापली बाजू मांडा. मी कोणाचीही बाजू घेणार नाही, तटस्थ आहे. परंतु ही मांडणी करताना तुम्ही मध्ये महामानवांना कशाला आणता, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ही मांडणी करताना तुम्ही या चौकटीला तडे का देता? तुमचे जे हक्क आणि अधिकार आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क आणि अधिकार फक्त काही अनुसूचित जातींना दिलेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक घटकाला न्याय दिलेला आहे. अगदी सगळ्यात जास्त न्याय ब्राह्मण वर्गाला दिलेला आहे, मराठ्यांना दिलेला आहे, ओबीसींना दिलेला आहे, आदिवासींना दिलेला आहे. सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी भरभरून दिलेलं आहे. आपल्याला ते घेता आलं नाही. लक्षात घ्या, आपण त्याचं संरक्षण करण्यात कमी पडत आहोत. ही सगळी महामानवांची परंपरा बाबासाहेबांनी जपलेली आहे. कशा पद्धतीने जपलेली आहे याचे अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत. अगदी तुकोबारायांचा वारसा बाबासाहेबांनी कशा पद्धतीने चालवलेला आहे. काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले, ही जी संत परंपरा असेल ही बाबासाहेबांनी कशा पद्धतीने जपलेली आहे. म्हणजे ही जी चौकट आहे, ही चौकट जपण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि जर आपण त्याला तडे देत असू, आता शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, लक्षात घ्या, आता यांच्या दोघांची भेट झाली होती. हे दोघं एकमेकांना किती मानत होते हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. आणि तो सगळा माहीत असलेला इतिहास आहे, पुराव्यासहित असलेला इतिहास आहे. परंतु शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार 100% जुळत होते का? नाही. प्रत्येक व्यक्तीची एक आपली स्वतंत्र विचारधारा असते, बैठक असते, त्याला काही काळाच्या मर्यादा असतात. शिवाजी महाराजांचा काळ पहा, तथागत गौतम बुद्धांचा काळ पहा. बुद्धांचे सगळेच विचार बाबासाहेबांशी जुळतात का? बळीराजाचे सगळेच विचार शिवाजी महाराजांशी जुळतात का? किंवा महात्मा फुलेंचे सगळेच विचार बाबासाहेबांशी जुळतात का? महात्मा फुलेंनी निर्मिक ही संकल्पना मांडली. शाहू महाराज मरेपर्यंत रामरक्षा म्हणायची. म्हणजे कोण, त्यांची आराधना पद्धत काय, उपासना पद्धत काय,
किंवा अन्य अनेक मुद्द्यावर वेगवेगळं मत असू शकतं आणि ही विविधता मान्य केली पाहिजे. लक्षात ठेवा, विचारांची ही विविधता मान्य करत फक्त मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की या मातीतला जो संघर्ष आहे तो समता विरुद्ध विषमता आहे आणि शोषक विरुद्ध शोषित असा आहे. शोषण करणारे कोण आहेत आणि शोषित कोण आहेत हा या देशातील मूळ संघर्ष आहे. तो सोडून त्यामुळे समतेच्या बाजूने कोण आहे आणि विषमतेच्या बाजूने कोण आहे हे महत्त्वाचं आहे. कोण आस्तिक कोण नास्तिक हा सुद्धा या देशातील वाद नाही. भगतसिंह नास्तिक होते बघा आणि शाहू महाराज आस्तिक होते, त्यामुळे त्यांना तुम्ही वेगळ्या ताटात बसवणार आहात का? अगदी त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांचे विचार काही 100% बाबासाहेबांशी जुळतील असं नाही, परंतु वाट समतेची आहे. लक्षात ठेवा, गटात कोणते आहात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे महत्त्वाचं आहे. अण्णाभाऊ साठे ठामपणे समतेच्या बाजूने आहेत हे महत्त्वाचं आहे. अगदी साने गुरुजी असतील कोणत्या बाजूने आहेत? समतेच्या बाजूने आहेत. अगदी बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र, तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहीत आहे, बाळ गंगाधर टिळक बाबासाहेबांच्या विरुद्ध विचारधारेमध्ये होते, विषमतेच्या बाजूने होते, परंतु त्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक हे बाबासाहेबांच्या बाजूने होते. म्हणजे तुम्ही आणि बाबासाहेबांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं होतं. त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांच्या बाजूने होते. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला लक्षात घ्या, उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर तुम्ही आपापली बाजू बिनधास्तपणे लावून धरा आणि त्यामध्ये आम्ही तटस्थ आहोत. कारण एकाची बाजू घेतली दुसऱ्याला राग येईल, दुसऱ्याची बाजू घेतली तिसऱ्याला राग येईल. परंतु ही मांडणी करत असताना शब्दांची मर्यादा जपली पाहिजे. तुमचं जे भांडण आहे, तुमची जी मागणी आहे, येथील सध्या अप्रिय असणाऱ्या सरकारशी आहे. हे सरकार काही आपलं नाही, हे सरकार आपलं नाही. तरीसुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाने आधारित आलेलं हे सरकार आहे आणि त्या सरकारशी आपलं भांडण आहे. लक्षात घ्या. आणि ते सुद्धा संविधानाच्या चौकटीमध्ये. आणि हे भांडत असताना महामानवांच्या विचाराला तडे जातील, महामानवांचा अपमान होईल. सोशल मीडियावरती लिहिताना बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्याबद्दल लिहिणं पूर्णपणे टाळलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. आणि अगदी जाहीर सभेमधून सुद्धा महामानवांबद्दल आदरभावच व्यक्त करता आला पाहिजे, केला पाहिजे. आणि जर व्यक्त नाही करता येत तर किमान अनादर तरी करू नका. बघा, जर आदर करता येत नसेल तर अनादर सुद्धा करू नका. किमान अशा वेळी गप्प राहा आणि या चळवळीला तडे जाऊ देऊ नका. नाहीतर आजही आपण गुलाम आहोत आणि अजून 100 वर्षांनीही असेच गुलाम राहू. तुमचा जर असा गैरसमज असेल की आपण स्वतंत्र आहोत, तर मित्रांनो मग बाकीचा जो वर्ग आहे मराठा, ओबीसी यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही असं मी समजतो. आता तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मला अजून ही शब्दाची मांडणी करता येईना, परंतु आता या विषयावर मी अजून काही व्हिडिओ बनवणार आहे. कशासाठी? समतेसाठी. लक्षात ठेवा, समाजामध्ये शांतता नांदावी, एकता नांदावी यासाठी. आरक्षण उपवर्गीकरण लक्षात ठेवा, जे सरकार आहे ते ठरविल. तुम्ही आपापले मुद्दे मांडा, काय असेल तो वाद सरकार सोडविल आणि उपवर्गीकरण मंजूर होईल नाही होईल निकाल किंवा सरकार कोणाच्याही बाजूने झुकेल अशा वेळी सुद्धा भांडणं करू नका. आपलं खरं टार्गेट काय आहे याच्याकडे लक्ष ठेवा. आपलं जे आरक्षण आहे ते कोणतंही सरकार आलं तरी ते हिरावून घेऊ शकत नाही. तेवढी ताकद आपल्या सगळ्यामध्ये आहे. त्यामुळे आपली ही चौकट तुटू नये यासाठी जाणकारांनी चळवळीतील दोन्ही गटातील, लक्षात ठेवा दोनही गटातील बोलत आहे मी, याचं भान ठेवावं आणि आपला जो उद्देश आहे त्यावर लक्ष केंद्रित करावं.
आता याच्यापेक्षा जास्त शब्द सध्या मला सुचत नाहीत. उर्वरित भाग नंतर. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.